त्यानंतर सर सर किती मोठे आहे ते समजेल सगळ्यांना. आता परिचय देतेच मी. मी कधी यांच्याशी परिचय नाही, मी कधी त्यांना भेटलो नाही. मला नाव ऐकून माहिती आहे आता फक्त घाणेकर पाहिलं, सरांचं. आता फक्त एक माणूस म्हणून दिसतोय. नाही नाही, गमत गमत मजा मजा होईल. सरांसारखं अष्टपैलू व्यक्तिमत्व मग मी सुरूच करते. सरांचा परिचय सर्वांना देते की आज आपले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले डॉक्टर मधुसूदन घाणेकर सर आज आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. तर सरांचा एक थोडक्यात परिचय आपल्या समोर मी देत आहे. त्यांचा जन्म दत्त संप्रदायी कुटुंबातील आहे. आई दत्ताचे परम भक्त. आजही तातवडे गावामध्ये दत्ताचे मंदिर त्यांचे प्रसिद्ध आहे. यांचा जन्म बालपणी आध्यात्मिक संस्कार आई वडिलांकडून त्यांना मिळालेले आहेत. आणि डॉक्टर मधुसूदन घाणेकर म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्व. एखाद्याच्या जीवनात हसरी सोनेरी सकाळ असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि विश्वगुरु असणारे यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व गेली 5 वर्षाहून अधिक त्यांचा परिचय आहे. निरपेक्ष भावनेने समाजकार्य असो की ज्योतिषशास्त्र असो यामध्ये सक्रिय सहभाग त्यांचा असतो. तर 250 विश्वविक्रम, 225 पुस्तके आणि 500 पुरस्कार आणि 150हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषद साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले आहे. जागतिक पातळीवर टॉप 550 मध्ये गौरवलेले एकमेव विश्वविक्रमवीर म्हणजे मधुसूदन घाणेकर सर आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च उपाधी त्यांना मिळालेली आहे. 18व्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी संयुक्तरित्या 2019 मध्ये रेग्युलस या ताऱ्याला, आकाशगंगा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते किती मोठी आहे, तर त्यातल्या रेग्युलस या ताऱ्याला डॉक्टर मधुसूदन घाणेकर सरांचं नाव दिलं गेलेलं आहे. आणि ग्रीनिच वर्ल्ड बुक मध्ये रेकॉर्ड झालेलं आहे हे. 2003 मध्ये त्यांची जरी बायपास सर्जरी झाली, कोरोना काळात त्यांनी मृत्यूशी झुंज दिलेली आहे. आपल्या प्रबळ इच्छाशक्तीने मात करून राष्ट्रहित हेच अंतिम ध्येय डोळ्यासमोर ठेवून तन मन धन अर्पून त्यांनी काम केलेले आहे. तर बालपणापासून भेटेल त्या व्यक्तीला आनंद देण्याची प्रवृत्ती याच विचारातून विश्व जोडणे अभियान याचे प्रवर्तक डॉक्टर घाणेकर सर आहेत. शीळवादन आणखीन एक कला म्हणजे ते शीळवादन करतात, तर त्याच्यामध्ये देखील विश्वविक्रम नोंद झालेला आहे. आणि शीळवादन असो किंवा जुन्या हिंदी गाण्यांची मैफिल असो तर त्यात सहीवरून सकारात्मक मार्गदर्शन देखील ते करतात. तर जीवनात शाश्वत आनंद मिळण्यासाठी ध्यान देखील महत्वाचे आहे. तर ध्यानासाठी ब्रह्मज्ञान उपासना त्यांनी सांगितलेली आहे. तर 1963 पासून शीळवादन सर करतात आणि 1965 मध्ये हिंदी चित्रपट गीतांचे सादरीकरण त्यांनी केलेले आहे. आणि शीळवादन गायन त्याचे देखील विश्वविक्रम केलेले आहे. नक्षत्र.com या लघुपटाची निर्मिती केलेली आहे. पिक्चर देखील सरांच्या नावावर नोंद आहे. तर त्याचे कथा, पटलेखन, संवाद, गीत, लेखन, दिग्दर्शन याचबरोबर 27 अभिनेत्रींसोबत अभिनय सरांनी केलेला आहे. आणि 20 गोष्टी एकत्रित एकट्याने स्वीकारून नवा विश्वविक्रम त्यांनी केलेला आहे. साहित्य संपादन, गायन, शीळवादन, एकपात्री प्रयोग, हस्ताक्षर, मनोविश्लेषण, ज्योतिष अशा विविध क्षेत्रात 300 पेक्षा जास्त विक्रम त्यांनी केलेले आहेत. तर विश्व महात्मा, कर्मयोगी, परब्रह्म, ज्योतिष्य महोपाध्याय, विश्वगुरु या सर्वोच्च उपाध्यायांनी त्यांना पदव्या मिळाल्या, त्यांचा गौरव झालेला आहे. आणि एक पात्री प्रयोगाचा 83,000 प्रयोग झालेले आहेत. 50,000हून अधिक कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे समाजसेवा ही महत्वाचं काम त्यांच्याकडनं झालेलं आहे. तर दिव्यांग म्हणा किंवा वंचितासाठी विनामूल्य हे कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि दरवर्षी लिखित डहाळी असा अंक हस्तलिखित तो कधी पण सरांच्या इच्छेनुसार तो बनतो आणि तो हाताने लिहून प्रसारित प्रकाशन त्याचे सर करतात. तर 2006 पासून हे निरपेक्ष भावनेने केलेले काम अजूनही ते करतात.
शरीर जरी आदू झाले तरी मन अजून एखाद्या तरुणाला लाजवेल असे आहे. तर आज हस्ताक्षर एक्सपर्ट तर ते आहेतच. तर आज आपल्याला सहीवरून एखाद्याचा सही स्वभाव कसा शोधता येतो ना, तर तो विषय घेऊन सर आज आपल्याकडे येणार आहेत. तर त्यांना वेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करण्याची मी विनंती करते. असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेले आहे. आता तुम्ही प्रत्यक्ष त्यांचे वक्तव्य किंवा भाषण ऐकावे, म्हणजे तुम्हाला देखील त्यांची महती समजेल. तर सर तुम्ही सुरू करा. तुमचे धन्यवाद. ग्रुपवर हा व्हिडिओ युट्यूब पर्यंत जाणार आहे. हजारोपेक्षा जास्त बघणार आहेत. हो चालेल. हो धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. सर. नमस्कार. भाग्योदय ज्योतिष कुंडली मंथन बर. यांच्या ग्रुप तर्फे आज एक अनोखं व्याख्यान होणार आहे. त्या व्याख्यानामध्ये आपलं सरचं स्वागत आहे. धन्यवाद. हेमंत रणदेवे ना? रणनवरे. हा, हेमंत रणनवरे. बरं, ओके ओके हो. ओके. हा, ओके ओके. धन्यवाद. आपले सुरू करू. हो. हा, सन्माननीय हेमंतजी रणनवरे सर, नंतर डॉक्टर सुवर्णा सुत्रावे आणि आपले सर्व सहकारी, तसेच कार्यक्रम पाहत असलेले सगळे सहीप्रेमी असं मी म्हणेन. तर मी डॉक्टर मधुसूदन घाणेकर आणि हस्ताक्षर स्वभाव ओळखणं किंवा याला इंग्रजीमध्ये ग्राफॉलॉजी म्हणतात, पण अर्थात मी अभ्यास सुरू केल्यानंतर मला 7-8 वर्षानंतर मला ते लक्षात आलं की याला इंग्लिशमध्ये ग्राफॉलॉजी म्हणतात. तोपर्यंत मला काही कल्पना नव्हती. कारण का मी 1,00,000 लोकांची हस्ताक्षर सह्या पाहून त्यावरनं मराठीमध्ये एकमेव शास्त्र आणलं मी ते, आणि त्याला मी नाव दिलं हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र. तर मुळामध्ये हा शब्द फार जड वाटतो. आपण सोप्या पद्धतीने त्याच्याकडे वळूया. सगळ्यात महत्वाचं आपण हे जाणून घेऊ की हस्ताक्षरानं स्वभाव ओळखता तो, या मागचं नेमकं मानसशास्त्र काय. तर त्याला शास्त्रीय आधार आहे पूर्णपणे. असं नाहीये की कुठली तरी एखादी व्याख्या करा आणि मग ते सगळ्यांच्या समोर ठेवा, आणि तर तसं नाहीये. तर त्याला पूर्णपणे शास्त्रीय आधार आहे. तर त्याचा आधी आपण ते जाणून घेऊ. तर यामध्ये हस्ताक्षरावरून स्वभाव ओळखता तो या पाठीमागचं मानसशास्त्र असं की आपण जेव्हा लिहित असतो तेव्हा लिहिताना जो आपला दाब असतो तो दाब आपल्या मनाचा दाब असतो, आणि म्हणून आपल्याला हस्ताक्षरावरून आपल्या स्वभावाचं प्रतिबिंब त्या हस्ताक्षरात आपल्याला पाहायला मिळतं. हस्ताक्षरात आपलं प्रतिबिंब त्यामुळे पाहायला मिळतं, कारण मनाचा दाब असतो. आता यामध्ये हे जे शास्त्र आहे मुळामध्ये, तर माणूस जोडणारं शास्त्र म्हणून या शास्त्राकडे पाहतो. म्हणजे जसं साधू संतांनी सांगितलंय की कुठलंही फळ चाकताना त्यातला गर घ्या आणि साली टरफेल टाकून द्या. तसं माझं याकडे दृष्टिकोन असा आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही सद्गुण असतात. तर आपण त्या माणसाकडे बघताना, त्या व्यक्तीकडे पाहताना त्यातले जे सद्गुण आहेत ते सद्गुणाचा विचार करावा, आणि सद्गुणाचा धागा पकडून आपण जर माणूस जोडला तर सगळं जग आपण जिंकू शकतो. हे त्या पाठीमागचं महत्वाचं माझं त्या पाठीमागे धोरण आहे. तर आता नेमकं हे मी तुम्हाला व्याख्या सांगितली की आपण लिहितो तेव्हा मनाचा दाब आपला त्यात असतो, आणि म्हणून आपल्याला त्यात माणसाचं माणसाच्या स्वभावाचं प्रतिबिंब पाहायला मिळतं. तर ते नेमकं कसं, तर त्याची काही आपण उदाहरणं घेऊया. तर मुळामध्ये असं आहे की आपण कुठलीही एखादी कृती करतो, ती कृती अशी अचानक करत नाही ना. तर त्या कृतीच्या पाठीमागे आपण काय करतो, तर कृती करण्यापूर्वी आपल्या मनात विचार आलेले असतात, आणि कृती आणि त्याचबरोबर आपल्यावरती जे संस्कार झाले असतात त्या संस्कारानुसार आणि कृतीनुसार, संस्कार आणि विचारानुसार आपण कुठली कृती करतो, आणि ती कृती केल्यानंतर पुन्हा त्यातून आपले विचार आणि संस्कार हे त्यातनं प्रगट होतात. याचं उदाहरणार्थ आपण एखादा 10वी-11वीचे निकाल लागतात, 10वी-12वीचे मुलांचे. ते मुलं आपल्याकडे येतात आणि मग त्यांना आपण पेढा वगैरे देतो, किंवा ते पेढा देतात आणि आपण त्याला काहीतरी बक्षीस देतो. आणि बक्षीस दिल्यानंतर मग ते मुलं काय करतात, किंवा पेढा देताना काय म्हणतात, काका मला 10वीला एवढे मार्क मिळाले. पेढे देतो, आणि पेढे देऊन तो आपल्याला वाकून नमस्कार करतो. तर हा त्याचा संस्कार त्याच्या कृतीमधून आला. त्याचा संस्कार काय, तर मग वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीला आपण नमस्कार करावा, त्याच्या सद्गुणांना नमस्कार करावा, त्यांचे पण आदर्श
घ्यावेत. हे जे संस्कार हे त्याच्या मनावरती झालेले असतात आणि त्यामुळे त्यांनी आणि मग तो जेव्हा पेढे द्यायला जातो तेव्हा ती जी कृती करतो की पेढे देऊन तो वाकून नमस्कार करतो. त्यातून पुन्हा म्हणजे त्याच्या मनात जे विचार येतात ते विचार आणि कृती ही त्यातनं ही प्रकट होत असते. किंवा आपण एखाद्याला गुलाबाचं फुल देतो, वाढदिवस असतो आणि फुल देताना एखादी वस्तू हातामध्ये आपण द्यावी, तशी तसं ते फुल देत नाही ना. त्याला भावनेचा स्पर्श असतो आणि मग ते फुल देताना आपण मनापासून की दुसऱ्याविषयी आपण सदिच्छा व्यक्त करतो, की तुला दीर्घ आयुष्य लाभो, आयुष्यात तुझी सगळी स्वप्न साकार होवोत. तर ती भावना त्याच्यामध्ये असते. मी पहिले मनामध्ये विचार काय, तर दुसऱ्याविषयी भरभरून सदिच्छा व्यक्त करणं. बरोबर की नाही? आणि हा विचार आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये ते फूल दिल्यावरती मग त्या आपले जे संस्कार असतात, की दुसऱ्याचं जे काही चांगलं झालं असेल, त्याचा वाढदिवस असेल, तर सदिच्छा द्याव्यात, की अभिनंदन करावं. तर ते अशा पद्धतीने कृती आणि विचार हे त्यामुळे म्हणजे विचार आणि संस्कार यानुसार कृती घडते आणि कृतीतून विचार आणि संस्कार हे त्यातनं प्रगट होत असतात. आता या पाठीमागे याच्यामध्ये मराठी पुरता जर विचार करत झाला, अर्थात हे सहीचा आपला विषय आहे, तर त्यामध्ये सही तुम्ही कुठल्या भाषेमध्ये केलेली आहे, हे पाहिलं जात नाही कधी. जसं आपण माणसाने कुठल्याही व्यक्तीनं त्यांनी कुठला वेश परिधान केलाय, तो कुठल्या गावातला आहे, कुठल्या देशातला हे बघत नाही. तर तो स्वभावाने कसा आहे, माणूस कसा आहे वागायला, ते आपण बघतो. त्याच्यावरती काही अवलंबून असतं, त्याने कुठले कपडे घातलेले असतात. त्याचं अंतरंग कसं आहे, तसंच हस्ताक्षर कसं आहे, मग किंवा त्याची वळणं कशी आहेत, मग किंवा अक्षर चांगलं आहे का वाईट आहे, असं आपण कधी त्याच्यावरनं माणसाचा स्वभाव ठरत नाही. मग कित्येक वेळा मी असं सांगत असतो, की ज्यांचं अक्षर जेवढं आखीव रेखीव काढलेलं असतं ना, तर मी मैत्री खात्याला नेहमी म्हणतो, की ही माणसं एकदम एक नंबरची डांबरट असतात. असा शब्द वापरतो मी ते. कारण ते काय, की ठरवून काढतात ना, म्हणजे असं गिरवून अरे कोरीव पद्धतीने काढतात. ज्यांचं सहज अक्षर सुंदर असतात, ती माणसं मनाने चांगलीच असतात. आणि जसं आपण म्हणतो, की सुटाबुटातला असलेला माणूस सुद्धा दुसऱ्याच्या केसाने गळा कापतो. तर तसं सुंदर अक्षर असलेली व्यक्ती ही पूर्णपणे चांगली असेलच असं नाहीये. कारण आता आपण काही उदाहरणं पाहूया त्याच्यामध्ये किंवा सुंदर असलेल्या त्याच्यामध्ये आम्ही काय बघतो मुख्य म्हणजे त्याचं कारण का? तर मगाशी म्हटलं तसं अक्षराचं बाह्यरूपाकडे लक्ष न देता त्याच्या अंतरंगात आपण शिरतो. म्हणजे अक्षराची वळणं कशी आहेत? म्हणजे मग त्याच्यामध्ये अक्षरातल्या रेघा कशा आहेत? किंवा सहीमधल्या रेघा कशा आहेत? त्यातला गडदपणा, फिकटपणा, उंची, नंतर पसरटपणा, पुसटपणा आहे का? प्रमाणबद्धता आहे का? सहीच्या खाली रेघा आहेत का? या सगळ्या गोष्टींचा तो विचार करावा लागतो आणि हजारो नियम आहेत त्याला प्रत्येकाला. त्यामुळे विशिष्ट असं काही अक्षर किंवा चांगलं अक्षर म्हणजे माणूस चांगला असं पण नाही. उलट क्लिष्ट सही असेल, काहींची सही अजिबात ओळखू येत नाही. आता आपण नेहमी म्हणतो, की डॉक्टरांचं हस्ताक्षर हे फारचं फार त्यांच्या असिस्टंट असतो, कंपाउंडर असतो. त्यालाच फक्त कसं-बसं वाचता येऊ शकतं, असं एकूण जनरल म्हटलं जातं. सगळ्या डॉक्टरांचं असं असतं असं नाही. पण त्यांचं अक्षर असं क्लिष्ट का झालं असतं? त्या पाठीमागे आपण मानसशास्त्र ओळखून घेतलं गेलं पाहिजे. कारण त्यांच्याकडे येणारा जो पेशंट असतो, तो पेशंट काही आनंदाने येत नसतो. "हो, माझं ना बीपी शूट झालेलं आहे. मला ना शुगर 500, 600 आहे." असं म्हणतो का हसत-हसत आपल्याला सांगत नाही. तर तो त्याचं काहीतरी दुखणं घेऊन आलेला असतो आणि अशा सगळ्यांची दुखणी ऐकून घेणं किंवा एखाद्याला काही जखमा झाल्या असतात, त्याचे वास म्हणा, ते सगळं सहन करणं आणि ते करून एवढंच नाही, तर चेहऱ्यावरती न दाखवता त्या व्यक्तीला सांगणं, की तुझा आजार बरा होईल, तुला औषध देणं आणि त्याचं हे सगळं सोशिकतेमधून त्याला चांगलं औषध देऊन, कडू औषध असतं, पण ते औषध देऊन त्याला चांगला गुण येतो. ही डॉक्टरांची भूमिका असते. त्यामुळे क्लिष्ट कामातून यशस्वी काम करणं, हा गुणधर्म त्यांच्यामध्ये असतो. किंवा दोऱ्याचा गुंता असतो. मग ही क्लिष्ट सया ज्यांच्या असतात, अशी मंडळी असतात ना, ती कुठलाही गुंता सहजपणे सोडू शकतात. म्हणजे दोऱ्याचा गुंता असू दे किंवा आयुष्यातला कुठलाही गुंता असू दे, म्हणजे किती किचकट काम असू दे, जेवढी सही क्लिष्ट असेल, याचा अर्थ असा नाही, मी असं सांगितलं म्हणून आपण लगेच सही तुम्ही क्लिष्ट पद्धतीने काढा आणि मग म्हणाल, बघा मी कुठलंही अवघड काम सोपं करू शकतो, तसं नाहीये ते. तर मुळात ती तुमची प्रवृत्ती असते, त्या प्रवृत्तीनुसार तुमच्या सहीमधल्या रेघा वगैरे येत असतात. नंतर आणखीन एक महत्त्वाचा भाग, आता काही-काही जण नोकरी करणारी मंडळी किंवा चेकचा वापर करतात. आता सगळं हे आलेलं ना, ऑनलाईन आले काय म्हणतात एटीएमचं आलेलं आहे. मग करतात. त्यामुळे सहीचा प्रश्न नाही. परंतु तरी सुद्धा
बँकेमधनं जे पैसे वगैरे काढतात मंडळी, किंवा मस्टरवरती आपण जेव्हा सही करतो किंवा बँकेसाठी आपण सही दिली असते, तर ती सही जी असते ती एक आपण काळजी घेतलेली असते, की आपल्या सहीसारखी दुसऱ्याने कोणी सही करू नये आणि म्हणून त्या पद्धतीने ती वेगळ्या पद्धतीची सही केलेली असते. पण मुळातच एखाद्याला सही करा म्हटल्यावरती त्याची सही कशी आहे त्याच्यावरनं आपल्याला माणसाचा स्वभाव आपल्याला सांगता येऊ शकतो. आणि आणखीन एक तुम्हाला गंमत सांगतो. काही अनुभव म्हणजे तुम्हाला नेमकं त्याचं प्रत्यक्ष काही उदाहरणं दिली, की मग त्याच्यामध्ये सह्यांमधून माणसाचा चांगला स्वभाव सुद्धा कसा कळू शकतो आपल्याला कळू शकतं. आणि कित्येक वेळा सही बघायची पण आवश्यकता नाही. एक मजेशीर अनुभव सांगतो तुम्हाला. मध्यंतरी मी एका मित्राकडे म्हणजे मित्र राहतो त्या बाजूला जात होतो. तेवढ्यात त्यांनी मला सांगितलं, "अरे ये रे घरी जरा 2 मिनिटं येऊन जा." मी बेल वाजवली. त्यांनी दार उघडलं आणि त्यांनी सांगितलं त्या बायकोला, "अगं हेच ते घाणेकर बरं का. कर तू सही कर, तुझा लगेच स्वभाव समजेल." तर वहिनीने पेन कुठे, कागद कुठे असं जरा थोडं झालं बोलणं. आणि मग मित्राने कागद दिला, पेन दिला आणि मग ते पेन नीट बॉलपेन होतं. पेन नीट उठतंय की नाही, रिफिल चालू आहे की नाही पाहण्यासाठी म्हणून वहिनीने काय केलं, पेनाने जोरात रेघ मारली. त्यांनी अशी काय जोरात रेघ मारली त्या कागदावरती, की तो कागद टरकन फाटून गेला. याच्यावरनं कल्पना करा, त्या वहिनी माझ्या मित्राला किती फाडून खात असतील. बरोबर की नाही? तर असे मजेशीर अनुभव कधी-कधी येतात. तर त्यामुळे आणि याच्यामध्ये बघताना आम्ही काय बघतो, तर अनेक गोष्टींचा विचार त्याच्यामध्ये करावा लागतो, की सहीमध्ये मग असं मगाशी म्हटलं तसं सहीमधल्या रेघा कशा आहेत? नंतर मग सही खालून वर जाणारी आहे का वरून खाली येणारी आहे? उतरती सही आहे का? नंतर सही रुंद आहे, मग लांबलचक सही आहे का अरुंद सही आहे? सहीच्या खाली रेघा कशा आहेत? सहीवरती अक्षरावरती टिंब आहे का? किंवा त्यातले जे अनुस्वार असतात ते पोकळ आहेत का भरीव आहेत? नंतर सही काय म्हणतात त्याला त्यामध्ये सहीमध्ये दुर्बोधता किती आहे? किंवा अशी काही जणांची सह्या वाचता पण येत नाहीत, पुसट असतात अत्यंत. ते प्रमाण किती आहे? या सगळ्या गोष्टी बघायला लागतात. आणि त्याबरोबर सहीतली अक्षराची ऊर्ध्वगामी आहेत का? म्हणजे वर जाणारे. मी आता मराठीत सही केली, पौर्णिमा केली, तर पौर्णिमेचा तो रफार जो आहे, तो खूप उंचावला जात असेल, तर मग त्याला पण एक वेगळ्या प्रकारचे त्यावरनं त्या व्यक्तीची सुद्धा स्वभाव वैशिष्ट्य आपल्याला काही कळू शकतात. आणि मराठीपुरतं बघायचं झालं तर सहीमध्ये काना, मात्रा, वेलांटी, उकार नंतर त्यातलं अक्षरामधलं सहीमधल्या अक्षरांमधलं अंतर, नंतर सहीतली अक्षर ही बारीक आहेत का मोठी आहेत, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला तो विचार करावा लागतो. दुसरा असा भाग, की सहीवरनं दुसऱ्याचं आपण चांगलं त्यातली सद्गुण आपण ओळखू शकतोच. परंतु त्याबरोबर काही वीक पॉइंट पण आपल्याला कळू शकतात. पण ते कधी किंवा त्याचं मी पॅरामीटर कधी लावतो, जेव्हा काही ठिकाणी गुन्हेगारी प्रकार घडतो आणि मग तेव्हा आता माझ्याकडे सुद्धा कोर्टातले केसेस येतात किंवा ही सही तपासून द्या किंवा मग आम्ही त्याला सांगतो ओरिजिनल मूळ असलेली सही म्हणजे तुमच्याकडे असलेली मूळ सही आणि त्यांनी तिथं डॉक्युमेंटवरती केलेली सही अशा त्या दोन्ही सह्या मला लागतात. मग त्या एकमेकांशी तपासतो. मग त्यावरनं सांगतो, की या सह्या एकमेकांशी जुळतात किंवा जुळत नाहीत. त्या पद्धतीने आम्ही सांगत असतो. आणि मग तिथं फक्त पॅरामीटर आम्ही लावतो, की त्या सहीमध्ये त्याची कुठे गुन्हेगारी वृत्ती आहे का? एरवी सरसकट माणूस जोडणं हा त्या पाठीमागचा उद्देश असल्यामुळे त्याकरता पूर्णपणे सकारात्मक दृष्टिकोनातून आम्ही ते सांगत असतो. आणि मी जर कोणाच्या सहीवरनं सांगितलं किंवा तुम्ही चिंगूस आहात, तर मग उपयोग होणार नाही. मग ती व्यक्ती मला लगेच म्हणेल, "हां, माहिती आहे तुम्ही खूप मोठे उदार आहात. द्या बरं मला 10,000." म्हणजे नाही तो म्हणू शकतो आपल्याला एखादी व्यक्ती. तर त्यातनं ज्याला म्हणता येईल ना, की दुसरं एक उदाहरण देतो. आपण नेहमी म्हणतो का नाही, आपला दृष्टिकोन कायम सकारात्मक पाहिजे. म्हणजे ग्लास अर्धा भरलाय अर्धा ग्लास रिकामा आहे का अर्धा आहे पेक्षा ग्लास अर्धा भरलेला आहे, हे पाहणं आपण लक्षात आहे. आता उदाहरणार्थ काही लोकं खूप बडबडी असतात आणि इतकी बोलत राहतात. मग ते म्हणणार, "अरे काय हा माणूस म्हणे बोलणं थांबतच नाही." मग आपण सकारात्मकतेने त्याच्याकडे जर पाहिलं तर तो गुण कसा ठरतो? हो, कारण तो मनामध्ये काही ठेवत नाही. जे काही असेल ते मोकळेपणाने बोलून टाकतो. काही जणांच्या बाबतीमध्ये काही बोलतच नाहीत. म्हणजे त्यांच्या तोंडावरची माशी सुद्धा ओढत नाही आणि आपल्यालाच ती माशी तोंडावरची ओढवावी लागते. मग आपण असं म्हणणार का? "अरे, या माणसाला हा माणूस अजिबातच काही बोलत नाही. मूग गिळून बसतो की काय?" मग त्याकडे सकारात्मकतेने आपण कसं पाहू शकतो? की नाही बाबा, बोलून घालवण्यापेक्षा हा माणूस गप्प बसतो, हा केव्हाही त्यातला चांगला भाग आहे. तर त्यामुळे माणसं जोडताना त्यातले जे त्याच्यातले काही वीक पॉइंट असतील, तर ते आपल्याला त्याकडे पॉझिटिव्हली कसं बघता येईल, याचा जर आपण विचार केला, तर आपण हा नक्की जोडू शकतो. नंतर याच्यामध्ये म्हणजे जसं ज्योतिषशास्त्रामध्ये आपण वधू-वरांच्या पत्रिका बघतो आणि त्यांचं गुणमेलन पाहतो आणि त्यानुसार ही पत्रिका जमतीये, लग्न करायला हरकत नाही आपण असं म्हणतो. तसं सहीच्या बाबतीमध्ये सुद्धा
जर समजा एखादं प्रपोजल असेल तर वधूवरांच्या सह्या जर असतील त्या दोघांचं भावनिक पातळीवरती कितपत जमेल त्यावरनं आपल्याला त्याचं गुणमिलन आपल्याला काढता येऊ शकतं. म्हणजे दोघांच्या उदाहरणार्थ फराटे जर असतात सहीमध्ये तर फराटे जर असतील तर काय होतं की त्या अशी माणसं एकदम तापट असतात किंवा तामसी असतात. माणसामध्ये षड्रिपू असतातच, 6 विकार असतातच. पण प्रमाणापेक्षा जर जास्त राग असेल तर मग पटणार कसं ना दोघांचं. आणि दोघांच्या सह्यांमध्ये जर फराटे जर असतील तर दोघं दिवसभर लग्नानंतर एकमेकांवरती भांडी फेकून मारत बसतील. तर असा संसार काय उपयोगाचा? तर त्यामुळे वधूवर गुणमेलन हा विषय हाताळता येतो. गुन्हेगारी संशोधन हा विषय हाताळता येतो. त्याचबरोबर आणखीन एक मोठा विषय त्यातला की त्या हस्ताक्षरावरनं किंवा सहीवरनं जे गुणधर्म लक्षात येतात तर त्याच्यावरनं त्या गुणांचा वापर समाजासाठी किंवा राष्ट्रीय योगदानासाठी कितपत करता येईल याचा पण विचार करता येतो. आणि हा का करता येतो? कारण मी प्रत्यक्ष तो त्याचा उपक्रम मी राबवलेला आहे. म्हणजे 2007 मध्ये मी पुणे, काश्मीर, कन्याकुमारी, पुण्यासह 12 राज्यात 15 शहरातून एक कार्यक्रम केला. आणि तो कुठला गेला? तर नेत्रदान प्रसार. जी व्यक्ती भेटेल त्याला सांगायचो, लिही नेत्रदान श्रेष्ठदान किंवा डोनेट आईज असं लिहायला सांगायचो, सही करायला सांगायचो आणि मग त्याचा सकारात्मक स्वभाव सांगायचो. आणि त्यामधून जे संबंध 24 दिवसाच्या रेल्वे यात्रेमध्ये जवळ-जवळ त्यातले 1000 मंडळी मी अशी शोधली, की ती मंडळी समाजकार्यासाठी किंवा राष्ट्रीय राष्ट्रकल्याणाच्या हेतूनं काम करण्यासाठी सक्षम आहेत आणि मग त्याचं माझं वर्ल्ड रेकॉर्ड झालं होतं. तसंच अवयवदानाचा प्रसार सुद्धा मी या माध्यमातून तो केलेला आहे. याच प्रकारे केलेला आहे. तर या माध्यमातून आपल्याला चांगल्या माणसांचा शोध घेता येतो किंवा कंपनीमध्ये, फॅक्टरीमध्ये ज्या वर्कर काम करतात आणि मग तिथे मला काही फॅक्टरीमध्ये मला बोलवलं. मग तिथे त्यांनी मला काही सह्या दाखवल्या त्या. मग त्या सहीकडे पाहताना मी कसा दृष्टिकोन ठेवला, की एखादी व्यक्ती जर खूप बोलकी असेल, खूप बडबड करणार असेल, तर अशी व्यक्ती लेथ मशीनवर जर काम करायला लागली, तर बोलता-बोलता त्याचा हात त्या लेथ मशीनवरच आहे ना. तर मग आम्ही सूचना देतो किंवा कळवतो, की सही तुम्ही अशी नका करू किंवा त्या मॅनेजरला आम्ही सांगतो, की त्याला मग तुम्ही जिथे पी-आर-ओ म्हणा किंवा असे असतात ना जनसंपर्क किंवा टेबल डीलिंग असतं, अशा प्रकारचं वर्क किंवा टेबलवरती सेल्स डिपार्टमेंटला अशा ठिकाणी त्याला ठेवा, की जिथं बोलण्याचं काम जास्त आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीने आपलं ते काम करता येतं किंवा एखाद्या सहीमध्ये दुर्बोधच असेल किंवा त्याच्यामध्ये खूप खाडाखोड मनाची एकाग्रता नसेल आणि अशी व्यक्ती जर कॅशला जर ठेवली, तर कॅशमध्ये घोटाळे होऊ शकतात ना. तो स्वतःही त्याच्यामध्ये अडकू शकतो. चुकून जास्त पैसे दिले, कमी पैसे दिले, त्या बँकेतली कॅश आणि ते व्यवहार तो नीट जुळून येत नाहीये. तर मग अशा आम्ही सांगतो मनाची एकाग्रता आपल्याला सहीच्या माध्यमातून कळते. त्यामुळे ज्या व्यक्तीचं कॉन्सन्ट्रेशन खूप चांगल्या प्रकारचं आहे, अशीच व्यक्ती कॅश सारख्या ठिकाणी कॅशियर म्हणून अशा ठिकाणी ती व्यक्ती आपण ती ठेवावी किंवा ट्रेझरर जे पद असतं ते सुद्धा मग सोसायटीचं असेल किंवा कुठल्याही गणेशोत्सव मंडळ किंवा कुठल्याही एखाद्या विधायक उपक्रमात असेल, तर अशी जबाबदारी सोपवताना त्यामध्ये मनाची एकाग्रता त्याच्यामध्ये कितपत आहे याचा विचार करून आपल्याला देता येतो. म्हणजे कार्यनियोजन पण करता येतं. मी भारतीय मजदूर संघाचं काम करायचो आणि तेव्हा ऑल इंडियाची एक कार्यकारिणी निवडायची होती वीज उद्योगातील. तेव्हा जनरल सेक्रेटरीने मला काही त्यांच्याकडे प्रस्ताव आले होते. तर त्या सगळ्यांच्या सह्या मला दाखवल्या. मग त्यामध्ये त्या सह्यांवरून मी सांगितलं, की अमुक-अमुक व्यक्ती फ्रंट लाईनला काम कशी करेल. म्हणजे ज्याच्यामध्ये आता फ्रंट लाईनला म्हणजे त्याला परखड नेतृत्व ज्याला म्हणता येईल. त्याच्यामध्ये त्याचं डॅशिंग नेचर पाहिजे, स्पष्ट वक्तेपणा पाहिजे, संघटन कौशल्य पाहिजे. मग हे ज्याच्या सहीमध्ये आहे, त्या व्यक्तीला तुम्ही जनरल सेक्रेटरी किंवा संघटन मंत्री अशा प्रकारचं त्याला आपण पद देऊ शकतो किंवा ज्याच्या अक्षर अतिशय जवळ-जवळ आहेत. ही बोलकी व्यक्ती जी खूप असेल, कारण संघटनेचं महत्त्व पटवून देणं, विधायक उपक्रमाचं महत्त्व पटवून देण्याकरता व्यक्ती बोलकी पाहिजे, त्याच्यामध्ये समर्थनशैली जास्त पाहिजे. त्यामुळे अक्षरं जर जवळ-जवळ असतील, तर अशा व्यक्तीमध्ये समर्थनशैली खूप प्रभावी असते. आता मी तुम्हाला काय करणार की काही 5 तुम्हाला हे पण देतो, सूत्र पण देतो. म्हणजे जाता आपल्याला काहीतरी त्यातल्या टॅबलेट्स मिळाल्या, आपल्याला तिथले काही सूत्र आपल्याला मिळाली. त्याचा एक तुम्हाला प्रत्यक्षरित्या आनंद मिळेल आणि काही प्रसिद्ध व्यक्तींच्या सह्यांचा पण आपण तो सह्यांविषयी मी सुद्धा काही त्याबद्दल मी बोलणार आहे. तर सगळ्यात पहिलं काय मगाशी मी म्हटलं तसं, जी माणसं जवळ-जवळ लिहितात, ती माणसं जवळीकता साधतात. जी माणसं जवळ-जवळ लिहितात, ती माणसं जवळीकता साधतात. मग आता उदाहरणार्थ आपले आता हेमंतजी आहेत रणनवरे की आपली ही सुवर्णसूत्र डॉक्टर सुवर्णा सुत्रावे. तर यांच्यामध्ये कसं आहे की समाजाविषयी तळमळ, शास्त्राविषयी तळमळ, मग ज्योतिषशास्त्राविषयी तळमळ आणि एवढंच नाही तर जातकाविषयी सुद्धा तळमळ.
माणूस जोडणं हा त्यांच्यामध्ये विषय आहे. आणि त्यामुळे त्यांची आता मी अक्षर पाहिली नाही किंवा सही पाहिली नाही मी, पण नक्की त्यांच्या सह्यांमध्ये किंवा हस्ताक्षरामध्ये असेल की अक्षर जवळजवळ असतील. आणि त्यामुळे येणाऱ्या जातकाला त्याला त्याचं समाधानकारक उत्तर देणं, मनापासून त्याला सांगणं, आणि जसं काही आपलाच प्रश्न असं समजून किंवा कोणी जेव्हा एखादं पत्रिका दाखवली तो आमच्या मुलाच्या लग्नाचा योग कधी आहे, तर स्वतःच्या ते आपल्या घरातलीच ही व्यक्ती आहे, आपल्याच मुलाचं पत्रिका आपण पाहतोय. अशा पद्धतीने ही मंडळी त्या जातकाला त्या पद्धतीनं ट्रीटमेंट देत असतील किंवा त्याला समुपदेशन करत असतील. त्यामुळे ज्यांचं अक्षर जवळ-जवळ आहे, अशी व्यक्ती समाज प्रबोधन, समुपदेशन खूप चांगल्या प्रकारचं कार्य करतात. नंतर कुटुंबोत्सव असतात. कुटुंबातील सगळ्या व्यक्तींशी मनमोकळेपणाने बोलणारे असतात आणि ही व्यक्ती अशा व्यक्ती एकटे कधी राहत नाहीत. त्यांचा मित्रपरिवार पण खूप मोठा असेल. समाजामध्ये त्यांना एक प्रकारचं ज्याला म्हणतात एक स्थान निर्माण झालं असतं. जवळ-जवळ अक्षर असेल, तर माणसं जवळीकता साधतात. म्हणजे सही सुद्धा सहीतली अक्षर जर अगदी जवळ-जवळ असतील, तर ती माणसं समाजप्रिय किंवा कौटुंबिक जिव्हाळा असतो आणि समुपदेशन चांगल्या पद्धतीने करू शकतात. याउलट जी माणसं अक्षरात अंतर ठेवून राहतात, अगदी काळजीपूर्वक ऐका. जी माणसं अक्षरात अंतर ठेवून राहतात, ती माणसं माणसात अंतर ठेवून राहतात. आता तुम्हाला गंमत सांगतो. माझ्या एका मित्राने त्याची सही दाखवली आणि त्याच्या बायकोची पण सही दाखवली. तर बायकोची आणि त्या बायकोची सही होती ती एकदम डॉमिनेटिंग होती आणि माझ्या मित्राची सही जरा होती त्यातल्या रेखा जराशा दुबळ्या होत्या. त्याच्यामध्ये फोर्स नव्हता, निर्जीवता होती आणि मग मला एकदा काहीतरी वहिनीने त्याला नुसती हाक मारली. "अहो!" म्हटल्यावरती "हो, आलो." थरथर कापायला लागला बिचारा. म्हणजे वस्तुस्थिती असते. तर त्यामुळे अक्षरात अंतर ठेवलेली माणसं ना दुसऱ्याला डॉमिनेट करतात पूर्णपणे. म्हणजे अ, हे जनरल झालं उदाहरण. पण लीडरशिपमध्ये याच्यामध्ये त्याला इतर उपनियम पण खूप आहेत, की अक्षरामध्ये मग ते फराटे नुसते असणं असं नाही. तर खाली सहीच्या खाली रेघ किंवा खालून वर जाणे सही. म्हणजे विधायक कामासाठी अ, त्याची कार्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करणं आणि जिथे काही चुकीचं जाणवेल तिथे एकदम परखडपणाने ते आपलं मत मांडणं. तर त्यामुळे हा पण तुम्हाला नियम कळला आता, की अक्षरामध्ये अंतर ठेवून वागणारे व्यक्ती माणसात अंतर ठेवून वागतात. नंतर दुसरं काय, जी माणसं ज्यांची सही गतिमान आहे, ही माणसं अत्यंत गतिमान असतात. म्हणजे कसं, नुसतं असं म्हणणं नाही, की चला मला ना एक अमुक-अमुक एक गोष्ट करायची आहे. तर नुसतं ठरवून काय उपयोग आहे? तर त्यामध्ये तुमचं आकलन चांगलं पाहिजे. म्हणजे ज्यांचं गतिमान अक्षर असेल, त्यांच्यामध्ये ग्रास्पिंग पॉवर ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं आकलन झटकन करतात. नुसतं आकलन करून उपयोग नाही, तर निर्णय क्षमता, निर्णय तत्परता पण असते. चिंतनशीलता आहेच, ग्रास्पिंग आहेच. ग्रास्पिंग केल्यावरती त्याच्यावरती विचार करण्याची शक्ती ती अधिक असते. नुसता विचार पक्का करून उपयोग नाही. स्वतःमध्ये ठामपणा पण असावा लागतो आणि आणि जे काही निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय अंमलबजावणीसाठी कार्यतत्परता पण हवी. तर ती कार्यतत्परता पण त्यांच्यामध्ये असते आणि थोडक्यात गतिमान जे सहाय्यक जर असतील त्यांच्या, तर अशी मंडळी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम करतात. तर समजा मोटरसायकल आला त्याच्या बाबतीत मी नाही म्हणतो. जे कोणी मोटरसायकल चालवत असतील, आता यंगस्टर हल्ली जे आहेत म्हणजे 25च्या आसपासचे आणि त्यांच्या सह्या जर अशा असतील ना, तर ते मोटरसायकल चालवताना मग समोरची वाहनं आपोआप बाजूला होत असतील. कारण असल्या स्पीडने ते गाड्या चालवतात ना जबरदस्त. तर त्यामुळे त्यांच्या सह्यांमध्ये गतिमान सह्या ह्या आपल्याला पाहायला मिळतात. नंतर सहीमध्ये अलंकृत सही जर असेल, अलंकृत म्हणजे ज्यांच्या ह्याच्यामध्ये अ, गोलाई आहे, नंतर नक्षीदार सही आहे. तर अशा माणसांचा स्वभाव सगळ्यात खूप कसा छान असतो, तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सौंदर्यवादी असतो आणि तो त्यांच्या कृतीमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाणवतो. आता उदाहरणार्थ दिवाणावरती बेडशीट मंडळी जेव्हा घालतात, तेव्हा ही मंडळी काय करतात, नुसतं बेडशीट त्याच्यावरती घालणार नाहीत, की बेडशीट किंवा दिवाण झाकला गेलाय तसं नाही. तर त्या बेडशीटला जरासुद्धा कुठे सुरकुती असणार नाही. नीटनेटकेपणा, टापटीप, कुठलंही काम जे करणार ते अगदी व्यवस्थित करणार. मग तिथं त्यांची मनाची एकाग्रता पण तिथे त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असते. त्यामुळे अलंकृत सह्या जर असतील, अशा व्यक्तींचा स्वभाव जो असतो, तो स्वभाव हा कलात्मक किंवा कलावंतांच्या सह्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात आपल्याला आढळायला पाहायला मिळतो. सहीच्या खाली 2 रेघा असतात बघा. 2 रेघा आणि त्या म्हणजे समांतर रेघा असतात. मग त्याचं स्वभाव विशिष्ट काय? तर अशा व्यक्ती काय करतात, की कुठलाही निर्णय घेताना अगोदरच पर्यायी विचार केला जातो. आता उदाहरणार्थ ट्रेनने जायचं ठरलं आणि मग नंतर लक्षात आलं, अरे बाबा आता ट्रेन काय आपल्याला मिळणार नाही.
मग त्यांनी विचार केला असतो की मग आपण लक्झरियस बसने यायचं, नाहीतर एसटीने जायचं किंवा मग म्हणजे हे सगळे पर्याय त्यांच्या समोर असतात. त्यामुळे त्यांचं काम अडून राहत नाही. अनेक पर्याय त्यांच्या डोळ्यासमोर असतात. म्हणजे पर्यायी विचार त्यांनी मनात केलेला असतो आणि किंवा ज्याला म्हणता येईल की या व्यक्तींचं मनोवृत्ती कशी असते, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असं नाही. तर जी काही परिस्थिती असेल, तर त्या परिस्थितीशी मिळतं-जुळतं घेण्याची वृत्ती, सहीखाली 2 रेघा असतील, समांतर रेघा, तर त्याचं ते उदाहरण आहे. नंतर सहीच्या खाली रेघ असणं, तर ती रेघ कशी त्याला सुद्धा फार महत्व आहे. म्हणजे गतिमान असेल किंवा त्याच्यामध्ये संबंध अक्षराला सामावणारी जर रेघ असेल, तर स्वतःच्या मताशी ही या व्यक्ती पूर्णपणे ठाम असतात पूर्णपणे आणि या व्यक्ती कोणावर झटकन विश्वास ठेवणार नाहीत किंवा हलक्या कानाचे पण नसतात. स्वतः ते त्या त्या संदर्भात त्यांना काय वाटलं तर ती माहिती काढून घेतात आणि त्यानुसार स्वतःचा निर्णय ते ठेवत असतात. तर त्यामुळे दुसरं म्हणजे सहीच्या खाली रेघ आणि त्या रेघेखाली पुन्हा डॉट. आता अनेक ठिकाणी काही ठिकाणी गैरसमज झाले किंवा काही जणांनी ज्याला म्हणता येईल ना, थोडंफार कुठेतरी काहीतरी ऐकून पुरेसा अभ्यास नसल्यामुळे ते काय सांगतात, की सहीच्या रेघेखाली टिंब असू नये, नाहीतर खूप अडथळे येतात. हे बऱ्याच ठिकाणी गैरसमज निर्माण झाले. तर तसं नाहीये ते. तर कारण ते टिंब आहे त्यांना, सहीच्या खाली रेघ ही आता ती मूळ प्रवृत्ती असते आपल्या माणसाची. रेघ आणि त्याच्या खाली टिंब. म्हणजे मी म्हणतो मी असंच करणार आहे आणि माझं अगदी बरोबर आहे. स्वतःवरती प्रबळ आत्मविश्वास जबरदस्त, प्रबळ आत्मविश्वास हा त्यामध्ये तो आपल्याला नक्की पाहायला मिळतो. त्यामुळे सहीच्या खाली असलेल्या रेघेखाली टिंब जर असेल, तर अशा व्यक्ती त्यांच्यामध्ये प्रबळ आत्मविश्वास पाहायला मिळतो. सही वर जाणं, म्हणजे खालून वर जाणारं जर अक्षर असेल, तर पूर्णपणे आशावादी असतात. म्हणजे थांबला तो संपला असं त्यांच्या बाबतीत कधी आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर कायम आशावादी असतात. ठीक आहे, मग एकदा आपण प्रयत्न केला, यश नाही मिळालं, दुसऱ्यांदा प्रयत्न करा. म्हणजे ज्याला सांगता येईल किंवा साधं आता उदाहरण तुम्हाला माहिती आहे, की सीएची जी परीक्षा असते, चार्टर्ड अकाउंटंट्स, बऱ्याच त्याचे निकाल फार कमी प्रमाणात लागतात आणि मग त्यामध्ये यशस्वी कोण होतो, की ज्याच्यामध्ये चिकाटी आहे पूर्णपणे. 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा परीक्षा त्यांना द्यायला लागते. एक जरी विषय राहिला म्हणजे मला त्याच्यातलं नेमकं माहिती नाही प्रोसिजर. पण एक जरी विषय राहिला तरी पुन्हा सगळे पेपर द्यायला लागतात असं काहीतरी वाटतं. पण चिकाटीने अभ्यास करून मग पूर्णपणे ते नंतर त्यामध्ये यशस्वी होतात. तर तो त्याच्यामध्ये ती चिकाटी खालून वर जाणाऱ्या सहीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. उतरती सही जी असते, अशी माणसं काय होतात, मनात एखादी काही जरा जरी काही घटना घडली, की लगेच त्यांना फ्रस्ट्रेशन येतं, नैराश्य येतं आणि नंतर मनाने खंबीर नसतात. खचून जातात एकदम पूर्णपणे. त्याच्यामुळे उतरती सही मग त्यांना आम्ही हे पण सांगतो, ज्यांची उतरती सही आहे ना, त्यांनी खालून वर जाणारी सही करा असं सांगतो. तर त्यामुळे त्याबरोबर सहीच्या खाली जी रेघ आहे, म्हणजे इव्हन काही जणांची सही सुद्धा साधी असते. आता उदाहरणार्थ हेमंत रानडे यांनी समजा सही केली आणि त्यांनी हेमंत रानडे अशी सही केली आणि पण त्यांच्या सहीखाली जर कमनीय जर रेघ असेल, तर मग त्यावरनं लगेच कारण त्यांनी जर हेमंत रानडे हे नुसती अशी सही केली, अक्षरं सगळी पारदर्शक, तर मी काय सांगेन त्यांचा स्वभाव अत्यंत पारदर्शक आहे. पण त्या सहीच्या खाली जर समजा पुन्हा जर कमनीय रेघ जर आली, तर लगेच सांगता येईल, की बा यांच्यामध्ये कुठल्यातरी कला निपुण ते नक्की असणार. अर्थात कलात्मक दृष्टिकोन असलेल्या सह्यांमध्ये सुद्धा इतरही काही बरेच त्याच्यामध्ये नियम, उपनियम आहेत. पण हे साधं मी तुम्हाला एक आपलं उदाहरण तुम्हाला दिलं ह्याच्यामध्ये. नंतर अरुंद सही जर असेल, मग अरुंद सही असलेले व्यक्ती कसे असतात, की ते कुठलाही निर्णय घेताना दूरदृष्टी त्यांच्यापुढे असते. आणि त्यामध्ये हे पण अक्षर बारीक असेल, सहीमध्ये बारीक सही असेल किंवा अरुंद असेल, तर अशा व्यक्ती अत्यंत कुठलीही गोष्ट करताना सावधगिरीने करतात. त्यामुळे त्यांना शक्यतो कोणी फसवत नाही. आलं का लक्षामध्ये? कारण आपण आणि दुसरं म्हणजे कसं असतं, आपण दूरदृष्टीचा अर्थ नेमका काय? तर आपण घेतलेल्या निर्णयाचा दूरगामी परिणाम काय होईल याचा अंदाज त्यांना असतो आणि त्यामुळे आपोआपच त्यांच्याकडून जी सही होते, ती अत्यंत अरुंद स्वरूपाची सही ही आपल्याला पाहायला मिळते आणि पूर्णपणे सावधगिरी म्हणजे स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणं, आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणं, वाहन सुद्धा सावकाश चालवणं किंवा त्यांच्यामध्ये तो धीमेपणा असतो आणि जेव्हा जेव्हा फराटे असतात किंवा अवाजवी गतिमान जर रेघा असतील, तर अशा वेळी काय करतात, ही माणसं अशी अत्यंत उतावळी असतात आणि कुठल्याही गोष्टीच्या मोहात झटकन पडतात आणि त्यामुळे निर्णय जो घेतला जातो, तो घाईघाईत निर्णय घेतला जातो. तो निर्णय पूर्णपणे विचार न केल्यामुळे आणि त्यामुळे त्यांचे निर्णय हे चुकतात आणि मग आयुष्यामध्ये काय होतं, की बऱ्याच वेळा त्यांना अपयश हे त्यांना स्वीकारावं लागतं. नंतर सहीचं जे अध्यक्षर असतं, हे काय सांगतं, की मी कोण आहे? स्वतःची ओळख करून देतो. हू एम आय? म्हणजे मी कोण आहे? जसं रणनरे सर म्हणाले, की मला या शास्त्राची खूप गोडी आहे आणि म्हणून
आम्ही पण असे उपक्रम घेत असतो किंवा सुवर्णसूत्र सांगितलं असतं. तर अध्यक्षर जे असतं ते तुम्ही स्वतः कसे आहात किंवा स्वतःचा निर्णय, स्वतःचा प्रभाव हा पहिल्या अध्यक्षरामधून आपल्याला कळतो. जसं आपण म्हणतो की फर्स्ट साईट मध्ये कुठली व्यक्ती पाहिली की आपल्याला तो एकूण माणूस काय तो आपल्याला साधारण अंदाज येऊ शकतो. तो अनुभवाचा भाग असतो. आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की त्यामध्ये समजा आता एस आहे का आता समजा किंवा आता यांचा हेमंत रणनवरे यातला त्यांचा समजा एच आहे आणि त्या एच मध्ये पहिलं एच अक्षर काढताना मग अध्यक्षर काढताना एच ला त्यांनी जोडून ई जोडला किंवा एच आर केला जोडून घेतलं एकाधिक अक्षर जर घातली तर मग अशी एकाधिक जर अक्षर अडकवले असतील सहीमध्ये सुरुवातीला तर त्यामुळे काय होतं निर्णय घेताना गोंधळलेली अवस्था द्विधा मनस्थिती असते. आणि आता तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो तुम्हाला की जेव्हा आपण पत्ते लहानपणी बघा किंवा पत्त्याचा बंगला आपण जेव्हा करतो तर पत्त्याचा बंगला करताना एक जरी पान तिरकं आधांतरित लागलं तर तो बंगला कधी कोला होईल सांगता येत नाही. तर त्यामुळे या बाबतीत काय होतं तुम्हाला यश कधी मिळू शकतं निर्णय तुमचा परफेक्ट पाहिजे. निर्णय जर चुकला तर सगळंच पुढे कोलास होतं ना. आणि म्हणून ती अक्षरं जी असतील अध्यक्षरामध्ये कुठलंही दुसरं अक्षर अडकवायचं नाही आणि ते अक्षर सुद्धा मोठं काढायचं. म्हणजे मग काय होतं की त्याच्यामध्ये नाहीतर मग काय होतं पूर्वी असं म्हटलं जायचं की कुठल्या गाडी कंपनीचं नाव मला माहिती नाही. ती गाडी स्टार्ट करताना बऱ्याच किका मारायला लागतात तेव्हा ती गाडी स्टार्ट होते. तर तसा तो त्याच्यावर प्रॉब्लेम येता कामा नये. आणि मग बाकी याचा अर्थ असा नाही ती व्यक्ती एकदम तो त्या व्यक्तीचा दोष असं मला म्हणता येणार नाही. मग त्या व्यक्तीला आम्ही उपाय सुचवतो कशा करता की त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी उपयोग व्हावा चांगल्या पद्धतीनं आणि ती मनस्थिती बदलते काही प्रमाणामध्ये. मग त्यामध्ये मी स्वतः अक्षरं पण त्यांना मी काढून दाखवतो. आता ही पण म्हण आहेच आहे, की जित्याची खोड असते. ते एक अतिशय ज्याला म्हणता येईल सभ्य प्रकारचा वाक्यप्रचार केला जातो. पण तसं नसतं ते. सकारात्मक आपण दृष्टिकोन ठेवायचा. उपाय पण त्याला दिलेले असतात. सह्यांवरनं कसे असतात त्याच्यामध्ये. नंतर सही जेवढी रुंद असेल, तेवढी व्यक्ती मनानं मोठी असते. मोठ्या मनाची ती व्यक्ती असते. आता याच्यामध्ये सुद्धा आवाज आणि अक्षर सही लहान आहे का मोठी आहे त्यावरून सुद्धा आवाजाचा आपल्याला सुद्धा अंदाज होतो त्या व्यक्तीचा किंवा हसते व्यक्ती कशी. म्हणजे अध्यक्ष जर एकदम मोठं असेल, मोठी बोलायचं असेल, तर अशी व्यक्ती हसताना खूप मोठ्याने हसते. नंतर अक्षर बारीक-बारीक जसं होत जातं, तसं त्या माणसाचा सहीतलं अक्षर सुरुवातीला मोठं नंतर बारीक वगैरे होत असेल, तर त्या व्यक्ती हसताना म्हणजे आधी सुरुवातीला मोठ्याने हसतात, नंतर हळू बारीक आवाज कमी होत होतो. किंवा रेडिओचा आपण पूर्वी बटनाचे रेडिओ असायचे बघा, त्यांनी रेडिओ आपण हळू करत होतो. जसं आपण ते बटन फिरवत जातो, तसा आवाज कमी होत जातो. तसं अक्षर उतरत्या पद्धतीने त्याची रचना असेल सहीची. उतरत्या म्हणजे कसं बारीक-बारीक होत घेत असेल, तर अशा वेळी त्यांचा आवाज हा बारीक-बारीक होत जातो बोलतानाचा. ते लक्षात येतं. नंतर गाठीविरहित रेखा जर असतील सह्यांमध्ये, गाठीविरहित ज्या सहीच्या रेखा म्हणजे कुठे गाठ नाहीये सहीमध्ये आणि तशा जर सह्या असतील, अशा व्यक्तींना आता मी जर म्हटलं, की तुम्हाला संगीताची आवड आहे. तर संगीताची आवड आहे म्हटल्यावरती सगळ्यांना असतात. गाणं कोणाला आवडत नाही? प्रत्येकाला गाणं आवडतं. फक्त प्रमाण कमी जास्त असू शकतो. परंतु त्यात स्पेसिफिक गाठीविरहित रेखा असलेल्या ज्या सह्या असतात, त्या सह्यांच्या व्यक्तींना वाद्यसंगीताची आवड असते. म्हणजे संतूर किंवा आणखीन सतार अशा प्रकारची वाद्य किंवा बुलबुल तरंग अशा ज्यांची जिथे तारा छेडाव्या लागतात, अशा प्रकारची वाद्य त्या वाद्याची आवड असते. आणि ज्याच्या अक्षरांमध्ये गाठीयुक्त रेखा असतात, तर अशा व्यक्तींचा जो आवाज असतो, मग ते त्यांचं गाणं, त्यांचा आवाज हा तयारीचा असतो. अर्थात ते पण महत्वाचं आहे, की सहीमध्ये गोलाई किती आहे, कमनीयता किती आहे अक्षरामध्ये, ते पण लक्षात येतं. मगाशी आता कमनीयता हा शब्द मी वापरला. सहीमधल्या रेघांमध्ये जर कमनीयता असेल, तर अशा व्यक्ती म्हणजे कशा असतात, त्या व्यक्ती पूर्णपणे दुसऱ्याला समजून घेऊन त्या पद्धतीनं सुसंवाद साधणाऱ्या असतात. नाहीतर मग काहींचे स्वभाव कसे असतात, वाकेन पण मोडणार नाही. मग खूप जर ताठ रेघा असतील सहीमध्ये, तर ती व्यक्ती ताठच असतात. कमी जर असतील, तर त्या व्यक्ती नम्र असतात आणि अवाजवी ताठ रेघा जर असतील, तर वाकेन पण मोडणार नाही. अशा प्रकारचा तो स्वभाव असा असतो याच्यामध्ये. पण याच्यामध्ये आपण लक्षात कायम घ्यायचं, की त्यामध्ये चांगलं काय आहे, त्याचा आपण विचार करता नेहमी. आणि प्रमाणबद्ध सही असेल, तर त्या व्यक्तीचं नियोजन हे अतिशय चांगल्या प्रकारचं असतं. प्रमाणबद्ध नियोजन असतं. म्हणजे काम, काळ, वेग वगैरे आपण ते पूर्वी आपल्याला गणित गेली ना, तर तशा प्रकारचं की दिलेल्या वेळामध्ये दिलेलं काम पूर्ण करणं आणि ते नुसतं नाही तर चांगलं करणं. सुबकता हा आणखीन पुढचा भाग आला. मग त्यामध्ये अलंकृत सही असेल तर आपल्याला त्याच्यावरून ते कळू शकतं आपल्याला. तर असे अनेक नियम आहेत आणि
याच्यावरून आपल्याला काय काय सांगतं तर पुन्हा एकदा जरा वेगळ्या पद्धतीने उजळणी आपली यायची होईल. तर सहीवरनं सगळ्यात काय सांगतात की माणूस कसा आहे, बरोबर की नाही? एक जनरल बोल काय का बोल आहे, त्याच्यामध्ये अहंकार आहे का, सगळ्यांमध्ये मिक्सअप होण्याची त्याची वृत्ती आहे. नंतर सगळ्यांशी जवळीकता साधतो का तुटकपणाने वागतो, प्रामाणिक कितपत आहे, नंतर निर्णयाची क्षमता कशी आहे, त्याची कार्यक्षमता कशा प्रकारची आहे, त्याचं चालणं कसं आहे, त्याचं बोलणं कसं आहे, त्याची देहबोली कशा प्रकारची आहे, त्याचं आर्थिक धोरण कसं आहे, नंतर त्याची इंटेलेक्चुअल डेप्थ कितपत आहे, त्याला वाचायची आवड आहे का, नाटक सिनेमा पाहायची आवड आहे का, श्रवण म्हणजे ज्याला म्हणतात किंवा कान तिखट आहेत किंवा ज्याला म्हणतात किंवा गाणी ऐकण्याची आवड आहे, याचा आपण विचार करतो. खाण्याचे पदार्थ कुठले आवडतात, म्हणजे तिखट आवडतं का गोड आवडतं? मग ते सांगतो की ज्याच्यामध्ये फराटे असतात, अशा ज्या व्यक्ती सह्यांमध्ये फराटे असतील तर त्यांना तिखट खायला आवडतं आणि ज्यांचं अक्षरामध्ये थोडंशी बोलायचं प्रमाण जास्त असेल, तर अशी माणसं गोडही बोलतात आणि गोडही त्यांना खायला आवडतं. खूप गमती-जमती किंवा मगाशी एक सांगायचं राहिलं, सहीमधली अक्षर जर बारीक असतील, विशेषतः महिला असतील, तर त्यांच्या सहीमध्ये जर बारीक अक्षर असतील, तर त्या त्या काय करतात, की कांदा अगदी बारीक चिरतात. म्हणजे पावभाजी वगैरे करायची असेल, तर ह्या गमतीचा भाग जरा वेगळा भाग आणखीन आपला उत्साह वाढवणारा आहे. किंवा त्यांच्या साड्या जर पाहिल्या, त्यांचे ड्रेस पाहिले, तर बारीक डिझाईनच्या साड्या, त्याकडे त्यांचा कल असतो. कानातलं असेल, गळ्यातलं असेल, तर ते पण बारीक डिझाईनचं असतं आणि मगाशी म्हटलं तसं दूरदृष्टी असतेच. आणखीन त्यातला एक चांगला गुण असतो, की त्यांची दृष्टी चांगली असतेच, परंतु नुसती दृष्टी चांगली नाही, तर दृष्टिकोन सुद्धा चांगला असतो आणि बारीक अक्षर असलेली अशी मंडळी, त्यांना वाचायची पण खूप आवड असते. ज्याला म्हणतात पुस्तकातला किडा. तर असं एकदा पुस्तक हातात घेतलं, की ते पूर्ण वाचूनच पूर्ण करणार. हे बारीक अक्षरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नंतर अक्षर मोठं असेल, म्हणजे अ, भाजी करण्यातलं कौशल्य काय आहे, बरोबर की नाही? तर मोठं अक्षर असेल, सहीमधली अक्षरं जर मोठी असतील, तर अशा महिला काय करतात, की एक कुठं रोज आपलं चालूच आहे बायकांचं जी फ्रेज असते ना, "रांधावाळा उष्टी काढा." त्यांचा स्वयंपाक कधी चुकत नाही आयुष्यातला. मग त्या काय करतात, रोज-रोज काय ती भाजी आणायची तरी काय? मग ते आपलं काय करतात, सरळ मोठा भोपळा आणतात किंवा बटाटे आणतात, त्याच्या 4 फोडी करतात. ते बारीक चिरत बसत नाहीत त्या. तर अशा प्रकारे त्यांची स्वयंपाक करण्याची ती वृत्ती आपल्याला ही पाहायला मिळते याच्यामध्ये. यामध्ये सगळ्यात मगाशी म्हटलं, कार्यनियोजन पण आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतं. मग एखादी संस्थेमध्ये काम करणारे व्यक्ती कशा असाव्यात, मग त्याचा आपण सहीमधले चांगले गुण ओळखून सकारात्मक पद्धतीने आपण जर त्याचा जर उपयोग केला, तर समाजाच्या उपयोगाच्या दृष्टीनं सुद्धा त्याचं उपयोग होऊ शकतो, की त्याचं नियोजन करून समा जे विधायक उपक्रम आहेत, ते यशस्वी करण्याकरता सुद्धा आपल्याला त्याचा हा उपयोग होऊ शकतो. आणि नंतर दुसरं असं सहीमध्ये जर गोल असेल अक्षरामध्ये, तर आणि त्याच्यामध्ये जर नाक, डोळे अशी चेहऱ्यासमान जर अक्षरं असतील, तर अशी माणसं अत्यंत विनोदी असतात. परंतु अक्षर सुद्धा त्याच्यामध्ये वाजवीपेक्षा जास्त गोल असता कामा नये. आपण म्हणतो का नाही किंवा "अरे, मग इतपत ठीक आहे तुझी तब्येत, जास्त सुटू नकोस." किंवा ज्याला शब्दप्रयोग वापरतात गमतीरम्य, मैत्रीखातर, "ए, तो वडाचा खोड नको होऊस." बरोबर की नाही? तर प्रमाणबद्ध शरीर आपलं पाहिजे ना. तर तसंच अक्षर जर किंवा ज्याला म्हणता येईल, की चहामध्ये सुद्धा साखर प्रमाणातच असली तर तो चहा चांगला लागतो. पण साखर गोड लागते म्हणून जर आपण समजा 2 चमचे साखर घालायची असेल, तुम्ही 4 चमचे घातली, तर तो एकदम त्याचा पाकच होऊन जाईल ना. चहातली मग गोडी निघून जाईल. म्हणून कुठली गोष्ट ही प्रमाणामध्ये ही असायला पाहिजे. तर अवाजवी जर बोलायचं असेल, तर अशा व्यक्तीला कुठे हसावं, कुठे हसू नये, त्याचं त्याला कळतच नाही. आणि मग तो म्हणजे मध्यंतरी आम्हाला एक भेटला मित्र आणि तो मला म्हणाला, "अरे, मग तुला तो हा माहिती का? बन्या, बन्या." हां, मग त्याचं काय झालं? "अरे नाही आहे का त्याचे काका आयसीयूमध्ये होते. मग पुढं काय झालं? तुला माहिती का पुढं काय झालं ते?" "अरे ते बघ त्यांना ब्लड पण द्यायला लागत होतं. आयसीयूमध्ये होते. नंतर ते व्हेंटिलेटर होते. मग पुढं काय झालं सांग ना." अरे सांगायची गंमत म्हणजे ते गेले. सांगायची गंमत? ती काय हसत सांगायची आहे का गोष्ट? तर माणसाने जरूर हसतमुख असावं. पण कुठली गोष्ट हसून सांगू नये. हे त्यांना भान राहत नाही. हा आपला एक गमतीचा भाग म्हणून मी तुम्हाला सांगितला याच्यामध्ये. पण वस्तुस्थिती आपल्याला अशी माणसं सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. अशी माणसं तुम्हाला जेव्हा पाहायला मिळतील, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, "अरे, या माणसाचं अक्षर हे असं असलं पाहिजे." आणि याउलट अजिबातच हसत नाहीत. म्हणजे त्यांना वाटतं, "बापरे! हसायचं म्हणजे मोठा गुन्हा की काय? मग आपल्याला गालाची अ, स्मित हसायचं म्हणजे गालाला ताण पडेल काय? मग आपल्याला प्लास्टिक सर्जरी करायला लागेल काय? आणि मग त्यापेक्षा जाऊ दे, न असलेलंच बरं." आणि मग इतके की उदास असतात. आणि मग किती आनंदाची गोष्ट असू दे, ते कायम रडतच सांगणार. एकदा मी एका मित्राकडे गेलो होतो आणि तो बसला त्याच्या बाल्कनीवरचा, अशी मान टाकून बसला होता. म्हटलं, "काय रे, असं का बसलास?"
अरे काय काय माहितीये का, आज ना अरे आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. अरे मग जरा हसत सांग की जरा. मला वाटलं लग्नाचा वाढदिवस आहे, बायकोने श्रीखंड पुरी केली आणि माझी बायको गेली की काय, असं त्याला सांगायचंय की काय. पण मग तेवढ्यात वहिनी आल्या आणि म्हणाल्या, भाऊजी ही काय श्रीखंड पुरी. तर सांगायचा उद्देश म्हणजे आणि म्हणून हे सुद्धा लक्षात येतं अक्षरानं, जिथे हसायला पाहिजे तिथे लोक हसत नाहीत. जी गोष्ट गंभीरपणे सांगायला पाहिजे ती गंभीरपणे सांगत नाहीत. असे मजेशीर माणसं सुद्धा आपल्याला सॅनमधनं, अक्षरामधनं आपल्याला ती भेटत असतात. आपण त्यातलं आपली निरीक्षण शक्ती पण त्यातनं ही वाढत राहते. त्यामुळे आपण सकारात्मक पद्धतीनं या विषयाकडे पाहावं. आता काही तुम्हाला प्रसिद्ध व्यक्तींची उदाहरणं देतो, की ज्याला म्हणता येईल किंवा उदाहरणार्थ नरेंद्रजी मोदी. त्यांच्या सहीमध्ये काय त्यांच्या सहीमधल्या ज्या रेघा आहेत, त्या रेघा अशा त्याच्यामध्ये एक प्रकारची शार्पनेस आहे त्या रेघांमध्ये. काहीशी गतिमान काहीशी गतिमानता आहे, पूर्ण नाहीये. म्हणजे मग कसं की सावधगिरी पण आहे. जिथं जसं सर्जिकल स्ट्राईक त्यांनी केला, तो त्यांच्या अक्षरामध्ये, रेघेमध्ये किंवा सांगायला हरकत नाही, की जेव्हा मी तो नेत्रदान प्रसार यात्रा केली, तेव्हा मोदींबरोबर मी होतो अर्धा तास. तर म्हणजे त्यांच्या रेघांवरून सुद्धा कळतं, की ही ही व्यक्ती ज्याला म्हणता येईल, की पूर्णपणे चाणक्यवृत्ती किंवा माणसाची पारख चांगली असलेली आणि त्यांची नजर सुद्धा अशा प्रकारची जरब होती, की समोरच्या माणसाने विचार करूनच बोललं पाहिजे. म्हणजे त्यांची जी इंटेलेक्चुअल डेप्थ जी आहे, ती गाठेवीर रेखा आणि त्या रेघांमध्ये काहीशी धार असणं आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीने मुद्द्याचं बोलणं, फापट पसार न लावणं आणि जो काही मुद्दा आहे तो चांगल्या पद्धतीने सांगणं आणि मग कुठे कोण कुठे सापडतोय तावडीमध्ये, मग ते सोडत नाहीत त्यांना, सोडत नसतील. तर ते नरेंद्र मोदींच्या सहीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अटल बिहारी वाजपेयींबरोबर मी तासभर होतो. म्हणजे जेव्हा दिल्लीला गेलो होतो, तेव्हा म्हणजे त्यांच्यावर मी पुस्तक पण लिहिलंय. त्या पुस्तकावर मी त्यांचं कार्टून काढलंय. त्यांच्यावर कविताही केलेली आहे. त्यांच्या सहीचं विश्लेषण, कुंडलीचं विश्लेषण असं सगळं केलं आणि त्यांच्यावर लिहिलेलं पुस्तक मी त्यांना पण ते त्यानिमित्तानं म्हणजे नेत्रदान प्रसाराचा विषय होता. तर त्यांच्या सहीमध्ये आपल्याला असं वैशिष्ट्य पाहायला मिळतं, की अक्षरांवरती येणाऱ्या ज्या रेघा आहेत, त्या समुद्राची लाट जशी कशी किनाऱ्यावरती येते, तशा प्रकारे त्या रेघा अक्षरांवरती येतात. अटल बिहारी वाजपेयी यांनी रुंद आहे. त्यामुळे मोठ्या मनाचा माणूस आणि प्रखर राष्ट्रवाद म्हणजे किंवा ज्याला प्रखर राष्ट्रवादी विचाराचा कवी मनाचा पंतप्रधान असं त्यांच्या सहीबद्दल मी नेहमी ते वर्णन करतो. कारण ती कलात्मक पद्धतीने ती रेघा त्यांच्या अक्षरावरती त्या येताना आपल्याला पाहायला मिळतात. नंतर मगाशी मी सांगितलं किंवा हास्यरस जो आहे किंवा जी माणसं विनोदी असतात, तर त्यांच्या सह्यांमध्ये किंवा कार्टुनिस्ट असतात, त्यांच्या सह्यांमधली अक्षर ही चेहऱ्यासारखी भासमान आपल्याला पाहायला मिळतात. बघा तुम्ही श्याम जोशी यांची सही पाहिली किंवा जे व्यंगचित्रकार आहेत त्यांच्या सह्या बघा. त्यांच्या सहीमध्ये सुद्धा आपल्याला गोलाई आपल्याला ही चेहऱ्यासारखी भासमान अक्षरं आपल्याला पाहायला मिळतात किंवा विनोदी लेखक द.मा. मिराजांच्या सहीमध्ये सुद्धा बघा. त्यांच्या कपाळावरती अशी एक बट होती. ती बट सुद्धा त्यांच्या सहीमध्ये आपल्याला आहे ना वेळ अजून 5-10 मिनिटं? सर 5 मिनिटं आहेत ना? हो हो आहेत आहेत. हो सर, तर द्या. एक 3-4 उदाहरणं देतो आणि मग थांबवतो हां. हां. तर मिराज सरांच्या सहीमध्ये कपाळावरून सुटलेली रेघ ही आपल्याला ही पाहायला मिळते. मंगेश तेंडुलकर कार्टूनिस्ट. आता त्यांची सही जरा क्लिष्ट होती, पण ती कशी होती? त्याचं वर्णन मी करायचो आणि मंगेश तेंडुलकर म्हणजे त्यांना माझी सुद्धा मी कार्टूनिस्ट पण आहे त्यांना आवडायची. तर ते त्यांच्या सहीवरनं असं लक्षात येतं. म्हटलं, "सर तुमच्या सहीमध्ये असं दिसतं, की एखाद्या वानरानं उलटा मलखांब खेळावा, अशा प्रकारची तुमची सही आहे." कारण मग आणि त्यातनं मग कार्टूनिस्ट कसे, तर कार्टूनिस्टची व्यंगचित्रकारावरती केवढं मोठं आव्हान असतं. समाजातलं व्यंग समाजामध्ये राहून ते शोधणं आणि समाजाच्या पुढे ते व्यंग दाखवून त्यातून समाज परिवर्तन घडवणं एक प्रकारची कसरत असते आणि त्यामुळे तेंडुलकरांच्या सहीमध्ये, त्यांच्या रेघेमध्ये अशी कसरत त्यांच्या सहीमध्ये आपल्याला हे अशा प्रकारे पाहायला मिळाले. लता दीदी तर जगप्रसिद्ध नाव. लता दीदींच्या सहीमध्ये जो ल आहे, त्या ला तंबोरीची गोळाई आहे. आणि त्यामुळे कसं दाखवतं, की संगीतामधील तल्लीनता, समरसता किंवा ती गोळाईमध्ये सुद्धा तो गोडवा आवाजातला गोडवा किंवा मधुर आवाज हे सगळं त्याच्या सहीमधलं आपल्याला वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. नंतर अमिताभ बच्चन किंवा किशोरी आमोणकर वगैरे या दोघांच्या सह्यांमध्ये मला एक साम्य आढळलं, की त्यांच्या आद्याक्षरी त्यांची उंच आहेत. हायटेड ज्याला म्हणता येईल. मग ज्यांच्या सहीमध्ये उंची असते, अशा माणसांची स्वप्न ही अत्यंत उंच पाहायला मिळतात. आद्याक्षर जर आद्याक्षरात भव्य-दिव्य जर गोलाई असतील, आता तर अशा व्यक्ती ज्या क्षेत्रामध्ये असतात, त्या क्षेत्रामध्ये त्यांचा स्वतंत्रपणे प्रभाव हा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अद्याक्षरामध्ये जर भव्य गोलाई असेल, तर ती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे शरद पवारांची सही बघा.
त्यांच्या सहीमधलं शहर त्याच्यामध्ये गोलाई जी आहे ती बॉम्ब गोळ्यासारखी आहे. ते पूर्वी संरक्षण मंत्री होते आणि त्यावरनं मला तेव्हा ते आठवलं त्यांच्या सहीवरनं. स्वामी विवेकानंद यांचं अक्षर अत्यंत बारीक, नुसतं बारीक नाही तर जवळ अक्षर आणि त्यामुळे कसं समाजाविषयी जिव्हाळा आणि ते काय म्हणजे कन्याकुमारीला गेला तर तुम्ही ओमचा किनारा बघा तुम्ही तो आणि विवेकानंदाचा पुतळा आहे. तर त्यांनी संबंध त्यांच्याकडे दूरदृष्टी होते. देशाकडे आशयाने पाहिजे, की पुढचा आगामी काळातला तरुण कसा असला पाहिजे. सक्षम असावा, बलशाली भारत घडवणारा पाहिजे. हे त्यांचे विचार पूर्णपणे बारीक अक्षरांना आपल्याला पाहायला मिळतात. तुकोबाचे अभंग बघा, तुकोबाने जे अभंग लिहिले त्यांचं अक्षर, त्यांच्यामध्ये अक्षर जरा मोठं पण गोलाई आणि मोठं अक्षर असल्यामुळे, गोलाई असल्यामुळे त्यांनी अभंग लिहिले ते अगदी सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्य माणसाला जीवनाविषयी आत्मज्ञान देण्याची क्षमता ही संत तुकारामांच्या ह्याच्यात आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवरायांचं मला सही नाही मिळाली, पण हस्ताक्षर मिळालं आणि त्यांच्या हस्ताक्षरामधली ज्या रेघा आहेत, त्या रेघा कशा आहेत, अशा आत वळणार आहेत आणि त्यामुळे त्यांचा गनिमी कावा हा प्रसिद्ध आहे. म्हणजे शत्रूला खिंडीत गाठणं किंवा गुप्त माहिती काढणं, गुप्तता पाळणं हे त्यामध्ये येतं आणि त्या रेघांमध्ये सुद्धा तलवारची धार असावी तशी एक झिलाई त्यांच्या रेघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे आपण म्हणतो आठवा त्यांचा प्रताप असं छत्रपती शिवरायांच्या हस्ताक्षराबद्दल आपल्याला म्हणता येईल. नंतर मगाशी म्हणलं लताजी सांगितलं तसं आशा भोसले यांच्या सहीमध्ये प्रत्यक्षात माईकच आहे आणि त्या माईक असल्यामुळे प्रेझेंटेशन म्हणजे ज्याला म्हणतात परफॉर्मिंग आर्ट मधलं व्यक्तिमत्व किंवा गायन हा त्यांचा हे म्हणजे संगीत हेच माझं जीवन हे त्यांच्या सहीवरून आपल्याला पाहायला मिळतं. आणि किशोर कुमार आणि आशाताई या दोघांच्या सहीमधल्या रेगांमध्ये काहीसा तुटकपणा रेगांमध्ये तुटकपणा किंवा टोकही धारदार आणि त्यामुळे काय दाखवतं की आवाजामधलं जे यॉडलिंग आहे म्हणजे किशोर कुमारच्या बाबतीत जर बरंच बोलत झालं तर होल्डाई हे जे यॉडलिंग आहे हे किशोर कुमारच्या सहीमध्ये आपल्याला माझा तो गाणारा सॅमन सरांनी कार्यक्रम करतो. आता आपल्याला वेळ नाही तो नंतर 2-3 उदाहरणं देतो बरोबर आणि मग थांबवतो. नंतर मोहम्मद रफी साहेबांच्या सहीमध्ये कसे आपल्याला पाहायला मिळतं तर काहीसा गडदपणा आहे. आता मुळामध्ये त्याकरता रफीच व्हायला पाहिजे असं नाही. आपल्यापैकी सुद्धा ज्यांचं अक्षर काहीसं गडद असेल ना ही व्यक्ती अत्यंत प्रेमळ असतात. जुन्या आठवणी जपणं, जुने मित्र जपणं म्हणजे समजा एखाद्याची बदली झाली, मित्र बदली होऊन दुसरीकडे गेला तर आवडून त्याला फोन करणार, अरे पुण्यात आले की किंवा इकडे औरंगाबादला आला तर तू ये ना इकडे, कधी येणार आहेस? म्हणजे ही जी काही आत्मीयता वगैरे असते ती त्यामध्ये असते आणि आता रफींच्या सहीमध्ये तो जो काहीसा गडदपणा तो काय दर्शवतो तर प्रेमगीतं गावी ती रफी साहेबांनीच गावीत आणि त्याच्यामध्ये प्रेमगीतं ज्यांना प्रेमगीतांची आवड आहे तर अशांच्या सह्यांमध्ये काहीसा गडदपणा आपल्याला नक्की पाहायला मिळतो. तर अशी बरीच काही आपल्याला उदाहरणं देता येतील. आपल्याला वेळ फार तसा म्हणजे जेवढं आपण आगाध विषय मोठा जवळजवळ 50 वर्ष माझी याच्यामध्ये पूर्णपणे 1975 सालापासून मी या शास्त्रामध्ये आहे. नंतर मी हँडरायटिंग अनालिसिस रिसर्च फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. याचा मी कोर्स पण घेतो. विशारद पंडितचे अभ्यासक्रम पण माझे असतात आणि मला जी डॉक्टरेट जी मिळाली आहे ती जगातलं पहिलं म्हणजे तो माझा पहिला वर्ल्ड रेकॉर्डच आहे म्हणता येईल. कारण श्रीलंकेचे ओपन इंटरनॅशनलचे चान्सलर जे होते ते त्यांच्या हस्ते मला एकदा हस्ताक्षर स्वभाव विषयक मला अक्षर सम्राट म्हणून पुरस्कार मला मिळाला होता. तेव्हा त्यांना या विषयाबद्दल कुतूहल वाटलं. तर ते स्वतः माझं पूर्णपणे मला गाईड नाही याच्यामध्ये. माझं मी स्वतः डेव्हलप केलेलं आहे. तर हजारो लोकांच्या सह्या त्याचं विश्लेषण, हस्ताक्षर आणि विश्लेषण ते स्वतः ते घेऊन गेले आणि त्यांनी मला डॉक्टरेट दिली. म्हणजे श्रीलंका ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची मला ती डॉक्टरेट मिळाली आणि आनंदाची गोष्ट पुढच्याच महिन्यात मला त्यासाठी हस्ताक्षर मनुष्यन शास्त्रासाठी जीवनगौरव पुरस्कार पण तुम्हाला आता तो जाहीर झालेला आहे. तोही मला पुरस्कार म्हणून मिळणार आहे. तर त्यामुळे एक लक्षात घ्या, अक्षर खराब म्हणजे माणूस खराब समजू नका. अक्षर क्लिष्ट म्हणजे माणूस क्लिष्ट असं समजू नका किंवा अक्षर खूप चांगलं म्हणजे तो माणूस खूप चांगला असं पण नाही. पण त्यात आपण चांगलं किती वाईट किती यापेक्षा प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही चांगलं आहे हे आपण लक्षात ठेवा आणि संबंध आपण माणूस जोडू शकतो एवढंच नाही. सध्या आता इराण अमेरिका युद्धाचं चालू आहे ना, तर या शास्त्राचा जर उपयोग त्या पद्धतीने जर केला गेला, 2 देशाचे पंतप्रधान एकत्र आले आणि माझ्यासारख्या व्यक्तीला जर बोलवलं तर कशा प्रकारची तडजोड करता येईल तर त्यातून युद्ध सुद्धा थोपण्याची ताकद या शास्त्रामध्ये इतकं मी ठामपणे मी सांगू शकतो. कारण लाखो लोकांचे अक्षर पाहिलेत. भारतासह 20 देशात माझे सहीवरून सही सहावा मी तो कार्यक्रम केलेला आहे. आपण मला जी संधी दिलीत आणि छान सुसंवाद मला साधता आला आणि त्याबद्दल मी सर्वांशी कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. बोला. अतिशय मार्मिक आणि अतिशय बोधपूर्ण, म्हणजे जीवनाचा शिल्पकार तूच आहेस. तुझा जीवनाचा शिल्पकार तुझ्या हातात आहे. तुझ्या बर. जीवनाचा शिल्पकार तुझ्या सहित आहे. हे बोधपूर्ण भाषण, व्याख्यान 1 तासभर मंत्रमुग्ध म्हणून आम्ही ऐकत होतो. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आभार आभार. धन्यवाद धन्यवाद. चालेल. ठीक आहे. आनंद तर वाटला. हा. तर म्हणजे बोला. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि बऱ्याच लोकांना काही मिळालं म्हणजे लगेच गर्व येतो, पण सर ना जमिनीवर पाय ठेवून राहणारी व्यक्ती आहे. म्हणून ते आज आपल्या एका शब्दाखातर ते आज आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांचं बहुमूल्य ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. सरांचा आवाज पण खूप गोड आहे. खूप गाणी सरांनी गायलेली आहेत. किशोर कुमारची वगैरे खूप गाणी त्यांनी गायलेली आहेत. गाण्याचा कार्यक्रम देखील त्यांचा ते अरेंज करतात. बरेच मीटिंग मी पण त्यांच्यासोबत गायलेली आहे. त्याचबरोबर शिळवादन मध्ये बरेच रेकॉर्ड आहेत सरांचे. तर कार्यक्रमाची सांगता सरांच्या एक त्या कलेनी केली तर मला खूप आनंद होईल. तर एखादं गाणं सर किशोर कुमारचं किंवा तुमचं आवडतं तुम्ही शिळवादन जर आमच्या पुढे चालेल चालेल. एक झलक हो, ऐकतो. चालेल. एक शिळवादनाची झलक आणि एका गाण्याच्या 2 ओळी त्या गाऊन दाखवतो. हा. चालेल सर. तर गाण्याच्या ज्या 2 ओळी किशोर कुमारच्या 2 ओळी अशा की आपण नेहमी आपल्या आयुष्यामध्ये चढ-उतार असतातच, स्पीड ब्रेकर असतात, पण आपण थांबायचं नाही, खचायचं नाही, आपल्या क्षितिजाकडे वाटचाल करत राहायचं. असंच एक गाणं इम्तियान या चित्रपटामध्ये विनोद खन्नाला दिलं होतं आणि किशोर कुमारने ते गायलेलं. त्याच्या 2 ओळी मी आपल्याला ऐकवतो. हा, 2 ओळी ते ऐकवतो. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे मिलके रहेंगे साए बहार के. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे मिलके रहेंगे सारे बहार के. ओ राही ओ राही, ओ राही ओ राही, ओ राही ओ राही, ओ राही ओ राही. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे मिलके रहेंगे सारे बहार के. ओ राही ओ राही, ओ राही ओ राही. धन्यवाद. मस्त मस्त सर. सरांची आणखीन एक ओळख द्यायची मला राहिली. महिला ज्योतिर्वेद असा ग्रुप स्थापन केलेला आहे संस्था. आणि हा. त्यामध्ये सर्व महिला आहेत आणि एकमेव सर तिथे आणि हा ग्रुप व्यवस्थित चाललेला आहे. बरेच वर्ष झाले. आता 17 वर्ष 17 वर्षात पदार्पण, 18 वर्षात पदार्पण करते संस्था. 18 वर्ष झाले. महिला ज्योतिर्विद ग्रुप त्यांनी स्थापन करून दिलेला आहे आणि स्वतः ते पहिली अध्यक्ष आहेत. बरं का. आणि पहिली आंतरराष्ट्रीय परिषद मी महिला ज्योतिर्विदची मॉरिशसला घेतली. तो एक विक्रम. हो. अनेक विक्रम आहेत. ओघाने हा विषय मांडलाय ना म्हणून सांग. ओके. हो. मस्त सर. आज तुम्ही धन्यवाद सर. आमच्या चालेल. ठीक आहे मग. कार्यक्रमाला आलात. येईन पुन्हा कधी आमचं बोललो की आनंदाने येईन. आपला बहुमूल्य वेळ हो. दिलात आणि हो. अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलं थोडकं एक झलक दाखवली असं आज म्हणता येईल. तर तुम्ही हो. मान हो, देऊन चालेल, माझ्या चालेल. एका शब्दाखातर आलात तर त्याबद्दल मी तुम्हाला आभार मानते तुमचे हो, आणि धन्यवाद देते. हो, तर चालेल. उपस्थित सर्वांना आजच्या कार्यक्रमाला सर्व उपस्थित असणाऱ्यांचे श्रोत्यांचे देखील मी धन्यवाद देते आणि असाच वेगवेगळे वक्ते घेऊन आम्ही गुरुवारच्या कार्यक्रमाला येतो. एक वेगळा विषय साध्या सोप्या असणाऱ्या सहीवरून देखील माणसाचे अंतरंग कळू शकतं. हा एक वेगळा विषय सरांनी आपल्या पुढे मांडलेला आहे. तर त्याबद्दल मी धन्यवाद आणि सर्वांचे आभार व्यक्त करते आणि आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. ओके. धन्यवाद. येस. ओके. भेटूया पुढच्या गुरुवारी एक वेगळा विषय आणि वेगळे वक्ते घेऊ. सर्वांच्या वतीने धन्यवाद. तर आजची मीटिंग संपली असे जाहीर कर. धन्यवाद.